प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश हेदावी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वाचा संदेश आहे. आपण शेवटच्या दिवसाच्या भविष्यवाणीवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. शेवटच्या दिवसातील मंडळी कशी असेल याची भविष्यवाणी पवित्र शास्त्रामध्ये दिली गेली आहे. प्रियानो, प्रकटीकरण 2 आणि 3 मध्ये येशू ख्रिस्तानी जे आहे योहानाच्या द्वारे तेव्हा जे 7 मंडळी होत्या त्यासाठी येशू ख्रिस्तानी पत्र लिहिले होते योहानाच्या द्वारे, आणि त्यामध्ये या मंडळीसाठी प्रोत्साहन होतं आणि प्रोत्साहनाच्या बरोबर काय त्यांना बदलायचंय हे देखील येशू ख्रिस्तानी सांगितलं होतं. आता हे जे 7 मंडळी जे होतात त्या मंडळी तेव्हा होत्या, पुष्कळ चर्चेस होते, पण येशू ख्रिस्तानी हे 7 मंडळी निवडल्या आणि ह्या 7 मंडळी ज्या होत्या त्या आताच जे तुर्की आहे तिथं त्या मंडळी होत्या. तर आता हे जे 7 पत्र जे दिले गेले होते हे फक्त तेव्हाच्या मंडळीसाठी नव्हते, पण चर्च मधील जेवढे पण मंडळी असतील त्यासाठी होते. प्रियानो, आता आपण शेवटच्या दिवसातून ठेपलेलो आहोत आणि प्रकटीकरण 3 मध्ये एक चर्चचा उल्लेख केला गेलेला आहे आणि हे जे चर्च जे आहे ते आताचे जे चर्चेस जे आहे त्याला ते दर्शविते आणि त्या चर्चचं नाव होतं चर्च ऑफ लावोदिकिया, ज्याला मराठीमध्ये म्हणतात लावोदिकियाची मंडळी. प्रियानो, आता हे जे चर्च होतं हे चर्च सांसारिक होतं. त्यामध्ये जे आहे अपोस्टसी वाढली होती. अपोस्टसी म्हणजे विश्वासाचा त्याग. त्यामध्ये कल्टिझम होतं. कल्टिझम म्हणजे की मेंढराच्या कपड्यामध्ये लांडगा, त्यामध्ये संसारिकपणा होता, त्यामध्ये हॅरेसी होती, पाखंडीपणा. हे सर्व गुण जे आहेत हे सर्व गुण शेवटच्या दिवसातील जे मंडळी आहेत त्यामध्ये दिसतात आणि अशी भविष्यवाणी जी आहे प्रकटीकरण 2 आणि 3 मध्ये केलेली आहे. तर प्रियानो, तुम्ही ते वाचा तर तुम्हाला समजेल की आजच्या मंडळीची स्थिती काय आहे. 4 गोष्टींनी चर्च जे आहे ग्रासून गेलेला आहे. पहिलं म्हणजे अपोस्टसी, लोकांनी जे आहे विश्वासाचा त्याग केलेला आहे. दुसरं जे आहे कल्टिझम म्हणजे मेंढराच्या कपड्यामध्ये लांडगे घुसलेले आहेत चर्चेसमध्ये. तिसरी गोष्ट म्हणजे हॅरेसी, पाखंडीपणा. चौथी म्हणजे सांसारिकपणा, वर्ल्डलीनेस. आणि या सर्व 4 गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. काय भविष्यवाणी दिली गेली होती, कारण खूप आवश्यक आहे, पण एकेका संदेशामध्ये आपण ते बघणार आहोत. आणि आज आपण जे आहे आज आपण अपोस्टसीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. अपोस्टसी म्हणजे काय? अपोस्टसी म्हणजे विश्वासाचा त्याग करणे, आणि तेच आज चाललंय प्रियांनो. पुष्कळ मंडळीमध्ये एका काळी ते चांगले विश्वासी होते, ते चर्चला जात असे, ते प्रार्थना करत असे, पण आता पुष्कळ लोकांनी जो आहे तो विश्वासाचा त्याग केलेला आहे. त्यांनी येशू ख्रिस्ताला सोडलेला आहे. आणि ही जी स्थिती आहे ही स्थिती संपूर्ण जगामध्ये आहे. अमेरिकामध्ये पुष्कळ ख्रिस्ती लोकांनी जे आहेत स्वतःचा विश्वास त्यांनी सोडलेला आहे. ते दुसऱ्या विश्वासाकडे गेलेले आहेत, ते समलिंगितेमध्ये गेलेले आहेत, ते न्यू एज टीचिंग्स मध्ये गेलेले आहेत, ते नास्तिक झालेले आहेत. आणि सत्य घटना आहे ही स्थिती आहे युरोपियन चर्चची. युरोपियन इंग्लंड मध्ये पुष्कळ चर्चेस जे आहेत ते बंद झालेले आहेत. त्याऐवजी तिथं बिअर बार उघडलेला आहे, त्याऐवजी तिथं जे आहे ते एक्झिबिशन हॉल उघडलेले आहेत, तिथे शॉपिंग मॉल उघडलेला आहे. चर्चेस बंद झालेले आहे. भारतात पण हीच परिस्थिती. पुष्कळ जण स्वतःचा जो आहे त्यांनी विश्वास त्याग केलेला आहे आणि ते या जगाच्या पापामध्ये ते गुरफटलेले आहे. त्यांनी येशू ख्रिस्ताला सोडलेला आहे, पैशासाठी येशू ख्रिस्ताला सोडलेला आहे, लग्नासाठी येशू ख्रिस्ताला सोडलेला आहे, मित्रमंडळीसाठी येशू ख्रिस्ताला सोडलेला आहे आणि
त्यांनी जे आहे विश्वासाचा त्याग केलेला आहे. तर प्रियानो, शेवटच्या दिवसातील जे मंडळी आहेत त्यामध्ये प्रमुख गोष्ट दिसेल ती म्हणजे अपोस्टसी, आणि तेच आता चाललेलं आहे. आपण मत्ते 24:10 मध्ये वाचूया. मग पुष्कळांना अडथळा होईल, ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांना द्वेष करतील. आपण दुसरं वचन वाचूया. 2 थेसलोनिकरास पत्र 2:2-3. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष नाशाचा पुत्र प्रकट होईल. आता इथं काय म्हटलंय, शेवटच्या दिवशी जो आहे काय होणार आहे, विश्वासाचा त्याग होणार आहे. आपण आता शेवटच्या दिवसातून पोहोचलेलो आहोत आणि तेच आता चाललेले विश्वासाचा त्याग. येशू ख्रिस्ताला सोडलेला आहे. त्यांना पवित्र शास्त्र नको, त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल ऐकायचं नाहीये, ते चिडतायत. दुसऱ्या विश्वासामध्ये ते गेलेले आहेत, त्यांना दुसरा विश्वास चांगला वाटतो. एक काळी जे होतं त्यांचं कुटुंब जे होतं ते देवाच्या विश्वासामध्ये होतं, प्रार्थना करत होतं, पण आता सर्व जे आहे ते विसरून गेलेलं आहे, विश्वास सोडलेला आहे. आणि इथे काय म्हटलं, जेव्हा अशा गोष्टी होतील तेव्हा तो अनीतिमान पुरुष कोण आहे, ख्रिस्त विरोधी नाशाचा पुत्र, त्याला नाशाचा पुत्र पण म्हटलं आहे, तो प्रकट होईल. पण त्याच्या अगोदरच जे विश्वासी आहेत त्यांचं स्वर्गरोहण होणार आहे. तर प्रियानो, आपण आता शेवटच्या दिवसातून पोहोचलेलो आहोत. या सर्व गोष्टी ज्या आहे आपण आपल्या मंडळीमध्ये बघतायत. तुम्ही जे संपूर्ण जे मंडळी जे जगभर पसरलं त्यामध्ये बघताय. 10 वर्ष अगोदर जे अमेरिकन फॅमिली जे ख्रिस्ती होत्या, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा, ते आता राहिलेले नाहीयेत. आणि त्यांची मुलं जे आहेत त्यांना देवाचं त्यांना काही पडलं नाहीये. ते जगिक गोष्टीमध्ये गेलेले आहेत. विश्वासाचा त्याग त्यांनी केलेला आहे. हे शेवटच्या दिवसाचं लक्षण आहे. 2 तिमित्त 3:5. देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले वागतील, परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील, त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. आता प्रियानो, हे जे अपोस्टसी जे आहे, विश्वासाचा त्याग करणं, त्याचं मुख्य कारण काय? इथं एक कारण पौलांनी सांगितलंय की देवाच्या सेवेचे बाहेरचे रूप चांगले वागतील, परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील, त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. प्रियानो, बाहेरून जे आहे, बाहेरून आपल्याला वाटेल की किती सुंदर चर्च आहे, किती सुंदर बिल्डिंग आहे, क्रॉसचं चिन्ह आहे, चांगली म्युझिक आहे, चांगले पास्टर आहेत, सर्व काही चांगलेलं आहे. पण आतून जे आहे, आतून त्यांनी देवाचं सामर्थ्य त्यांनी नाकारलेलं आहे. आतून जे आहेत ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीये, ते येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाहीये, ते येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल विश्वास ठेवत नाहीये, आणि त्यांनी जे आहे त्यांनी येशू ख्रिस्ताला बाहेर ठेवलेलं आहे. प्रियानो, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रकटीकरण 3 मध्ये जे मंडळी होती, लवदिया मंडळी, त्यांनी काय केलं होतं, आणि ते आजचं जे मंडळी आहे ते दर्शवितं. त्यांनी जे येशू ख्रिस्ताला बाहेर ठेवलं होतं आणि जगातील गोष्टी आत आणलेल्या होत्या, पाप आणलं होतं, व्यभिचार आत आणला होता, मूर्ती पूजा आणली होती, समलैंगिकता आणली होती, आणि त्यांनी देवाला बाहेर ठेवलं होतं. आणि तेच आता चाललेलं आहे. येशू ख्रिस्ताला चर्चच्या बाहेर ठेवलेलं आहे. आज सर्व चर्चमध्ये गोष्टी आलेल्या आहेत, पाप आलेला आहे, समलैंगिकता आलेली आहे, खोटी शिकवण आलेली आहेत. येशू ख्रिस्ताला बाहेर म्हणून प्रकटीकरण 3 मध्ये येशू ख्रिस्त काय म्हणतो, मी बाहेर उभा आहे, मी दार ठोकवत आहे. कारण आपण येशू ख्रिस्ताला बाहेर ठेवलंय. आपल्याला येशू ख्रिस्ताचं काय लेणं देणं नाहीये. बाहेरून ते चर्च वाटतात, पण आतून जे आहे त्याने सामर्थ्य, येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य त्यांनी नाकारलेलं आहे. तर ह्या भविष्यवाणी केल्या गेल्या होत्या शेवटच्या दिवसातील मंडळीची, आणि त्या भविष्यवाण्या आता आपण आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होत असताना बघतोय. पण प्रियानो, अशी सुरुवात जी आहे ती 20व्या शतकात झाली. ती कोणी केली? जर्मन स्कूल ऑफ हायर क्रिटिसिझमने केली. प्रियानो, आता पुष्कळ ज्या मंडळीमध्ये जे शिकवण जे आहे ते शिकवण कुठून आलेलं आहे? जर्मन स्कूल ऑफ हायर क्रिटिसिझम मधून. आता ही जी संस्था जी होती
ही तर सैतानाकडून होती. ते काय करायचे, जगातील जे सेमिनारीज आहे कुठे पण असू दे तिथे जाऊन ते पवित्र शास्त्र शिकवायचे. पण ते पवित्र शास्त्र शिकवण्यापेक्षा ते जे आहे ते लोकांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासापासून ते दूर घेऊन जायचे. ते काय म्हणायचे की पवित्र शास्त्र जसं आपण बाकीचे पुस्तक वाचतो तसंच वाचलं पाहिजे आणि आपण त्यावर 100% विश्वास ठेवायला नाही पाहिजे. आपण डोळे झाकून विश्वास ठेवायला नाही पाहिजे. आपण असं समजलं नाही पाहिजे की ते देवाचं वचन आहे. प्रियानो, ह्याच्यामुळं पुष्कळ ख्रिस्ती लोकांचा विश्वास बुडाला. पुष्कळ जे मोठे जे चर्चेस आहेत तिथं आता पण याची शिकवण चालू आहे. आणि तेव्हाचे जे थिओलॉजी जे होते ते येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर ते शंका व्यक्त करू लागले. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावर शंका ते व्यक्त करू लागले. चमत्कार जे होत आहेत त्यावर ते शंका घेऊ लागले. पहिलं कसं होतं की पवित्र शास्त्र जे आहे ते देवाचं वचन आहे हे गृहीत धरून लोक जे आहेत ते पवित्र शास्त्र वाचायचे की हे देवाचं वचन आहे. पण नंतर जेव्हा ही इन्स्टिट्यूशन आली, जेव्हा त्यांनी म्हटलं की आपण जे बाकीचे ग्रंथ कसे असतात, बाकीचे पुस्तक त्याप्रमाणे आपण पवित्र शास्त्र वाचायला पाहिजे आणि आपण डोळे झाकून विश्वास करायला नाही पाहिजे. आपण क्रिटिकल त्याबद्दल व्ह्यू घेतला पाहिजे. आणि त्यांनी चमत्कार, त्यांनी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, ह्या सर्व गोष्टीवर ते टीका करू लागले. पुष्कळ ख्रिस्ती लोक तेव्हाचे जे विश्वासू होते ते जे आहेत ते भडकून गेले. आणि आता पण पुष्कळ चर्चेसमध्ये याचा प्रभाव मी बघतो. म्हणून पुष्कळ चर्चेस जे आहेत ते चमत्कार विश्वास ठेवत नाहीयेत. त्यांना वाटतं की या गोष्टी सगळ्या होऊन गेलेल्या आहेत, आता चमत्कार होत नाहीयेत. ते येशू ख्रिस्तावर दुसऱ्या आगमनावर त्यांचा विश्वास नाहीये. पुष्कळ चर्चेस ज्या आहेत शेवटच्या दिवसाबद्दल ते लोकांना सांगत नाहीयेत. प्रकटीकरण याबद्दल सांगत नाही का? कारण त्यांचं जी मंडळी जे आहे ती ह्या गोष्टीमुळे त्या मंडळीवर प्रभाव पडलेला आहे. त्यांचा विश्वास नाहीये. त्यांना वाटतं की या गोष्टी होणार नाहीयेत, या गोष्टी सर्व काल्पनिक आहेत किंवा ते म्हणतात होऊन गेलेल्या आहेत. पुष्कळ चर्चेस चमत्कार विश्वास ठेवत नाही. ते म्हणतात या सर्व गोष्टी आता गेलेल्या आहेत. आणि अशामुळं काय झालं की लोकांचा येशू ख्रिस्तावरचा विश्वास गेला आणि चर्चमध्ये, मंडळीमध्ये एक डॉक्ट्रिन आली. त्या डॉक्ट्रिनला म्हणलं जातं युनिव्हर्सलिझम. आणि आता पण आपण बघतो हे चालू आहे युनिव्हर्सलिझम. युनिव्हर्सलिझम म्हणजे काय? युनिव्हर्सल म्हणजे की देवाकडे जाण्यासाठी पुष्कळ मार्ग आहे. तुम्ही कुठल्या पण मार्गाने जाऊ शकता, पण फक्त तुम्ही सिन्सिअर असलं पाहिजे. हे ते लोकांना शिकवतात. आणि म्हणून पुष्कळ चर्चेसनी, मंडळीने हे त्यांनी आत्मसात केलेलं आहे. युनिव्हर्सलिझम चालते, सगळे मार्ग देवाकडे जातात. पण त्यांना माहित नाहीये योहान 14:6 मध्ये काय लिहिलं आहे की येशू ख्रिस्ताने म्हटलंय की मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे, मीच जीवन आहे. कोणाला जर पित्याकडे जायचं असेल तर त्याला माझ्याकडूनच जावं लागेल. ते सगळे विसरून गेलेले आहेत. हे त्यांना विश्वास ठेवायचा नाहीये. हे सध्याच्या मंडळीमध्ये चालू आहे युनिव्हर्सलिझम. म्हणून मी सांगतो हे चाललंय अमेरिकामध्ये, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये. त्याने विश्वासाचा त्याग केलेला आहे. दुसऱ्या विश्वासात गेलेले आहेत. काही समलिंगित्वमध्ये गेलेले आहेत, काय गेलेले आहेत नास्तिक झालेले आहेत. या सर्व गोष्टी होणार आहेत प्रियानो शेवटच्या दिवसात. तेच आता चाललेलं आहे. आपण शेवटच्या दिवसातून टेपलेलो आहोत. आणि ज्या भविष्यवाणी केल्या गेल्या होत्या 2000 वर्षा अगोदर शेवटच्या दिवसाच्या मंडळीच्या, त्या पूर्ण आपण होत आहेत आपल्या डोळ्यासमोर.
म्हणून खूप आवश्यक आहे, कुठली पण मंडळीमध्ये आपण जातो तेव्हा त्या मंडळीचं बॅकग्राऊंड, त्याचं सिद्धांत हे सगळं समजून घेणं खूप आवश्यक आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यावेळेसाठी. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.